धम्मपद यमकवग्गो एतागारं दुच्छन्नं उट्टी समती विजती एवं अभावितं चित्त रागो समती विजती। योग्य तऱ्हेने साकारलेल्या घरात ज्याप्रमाणे पाऊस शिरत नाही त्याप्रमाणे संयत चित्तात आसक्ती शिरत नाही। एतागारं सुचन्नं उट्टी न समती विजती एवं सुभावितं चित्तं रागो न समती विजती। जे योग्य तऱ्हेने साकारले नाही अशा घरात ज्याप्रमाणे पाऊस शिरतो त्याप्रमाणे असंयत चित्तात आसक्ती शिरते। अर्थकथा बुद्धाने आपला सावत्र भाऊ राजपुत्र नंद यास त्याच्या विवाहाच्या दिवशी बुद्ध संघात प्रवेश दिला, पण राजपुत्र नंद ध्यान करण्याऐवजी निरंतर आपल्या नवपरिणीत पत्नीबद्दल विचार करीत होता। तेव्हा बुद्धांनी एक असा परिणामकारक उपाय योजला की ज्यामुळे नंदाने आपल्या पूर्वीच्या विषयासक्त विचारांचा त्याग केला आणि अरहंतपद प्राप्त करून घेतले। त्यावेळी बुद्धांनी नंदाच्या पूर्वीच्या मनोवस्थेची तुलना अव्यवस्थितपणे साकारलेल्या घराशी केली आणि त्याच्या बदललेल्या शुद्ध मानसिक अवस्थेची तुलना त्यांनी व्यवस्थितपणे साकारलेल्या घराशी केली।